हाय हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड. तर तुमचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर इथे संध्याकाळचा टायमिंग आहे आणि हे आमचं छोटंसं कार्टून त्याला क्राफ्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे झेंडा बनवायचा आणि हे त्याचे पप्पा त्याला हेल्प करत आहेत. तर दोघा बापलेकांचं चाललेलं आहे. मस्त सगळा गोंधळ पसारा घालून ठेवलेला आहे आणि त्याला लाडूला हेल्प करत आहेत बरं का. तर इथे ते त्यांचं काम करून घेत आहेत, तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाची इकडे तयारी करत आहे. तर मला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणजे चपाती आणि फ्लावरची भाजी बनवलेली आहे. पण माझ्या मोठ्या लेकाला तर पावभाजी खायची आहे, त्याच्यामुळे मग भाजीची मी तयारी वगैरे करते. सर्व कट करून घेतलेले आहे सर्व भाजीला, म्हणजे जेवढं साहित्य लागतं तेवढं. तर इथे तोपर्यंत ह्यांचं चाललेलं आहे. तर इकडे बघा सर्व सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फ्लावर, बीट, बटाटा, शिमला मिर्च, नंतर ते शेंगा, वाटाणे हे सर्व. आणि मस्त मग आता टोपण लावून उकडायला ठेवणार आहे. तर नंतर मग ते एकदम मऊ वगैरे होईल. मग त्याच्यानंतर इकडं मी तोपर्यंत पाव असे गरम करून घेतलेले आहेत. आणि हे आमच्या साहेबांना जायचं होतं आज नाईटला, त्याच्यामुळं मी त्यांना इकडे जेवायला दिलेलं आहे आणि ते तिकडं जेवण करून घेते. तोपर्यंत मग आमची तर झाली भाजी आणि पाव वगैरे बनवून घेतले आणि एवढी सुंदर एवढी टेस्टी भाजी झालेली ना खूप. पण मला खाता खाता थोडीशी पोळी गडबडीमध्ये. आणि इथे ना हे जे तुम्ही पाहत आहेत तर हे एवढे गिफ्ट आहेत आणि ते कुणी दिले असतील बरं. खरं तर ना आमच्या हॉस्पिटलमध्ये छोटासा आमच्या वॉर्डमध्ये प्रोग्राम ठेवलेला त्या दिवशी. तर आम्ही आमच्या वॉर्डमध्ये 7 जण आहेत. तर 7 जणांनी 7 गिफ्ट आणायच्या होत्या. प्रत्येकाला वेगवेगळी गिफ्ट द्यायची होती. तर तसं ठरलेलं. पण मला ना ज्या दिवशी तो प्रोग्राम आहे त्या दिवशी मला म्हणजे काही कारणानिमित्त मला त्या दिवशी जाणं झाले नाही. मग मला सर्वांनी मिस केलं, तिथं सर्व मिस करत होते. मग त्यांनी असंच ठेवलेलं की बाबा आपण एवढं रोज हॉस्पिटलमध्ये काम करतो, एवढं हे करतो, रोज धावपळ, रोजच्या जीवनामध्ये मुलं सांभाळणं, घरचं काम, हे ते, चला मग आपण एक दिवस कधीतरी एन्जॉय करूया. म्हणून मग ठरवलेलं. मग त्या दिवशी सर्वांनी एकमेकाला गिफ्ट वगैरे दिले आणि खायला पण बाहेरून असे 4-5 आयटम मागवलेले होते. सो मी तो दिवस खूप मिस केला. पण मला थोडंसं होतं माझं काहीतरी पर्सनल कार्य, म्हणजे कारण म्हणून मी नाही गेले. तर मग त्यांनी भरपूर असं पाणीपुरी वगैरे मागवलेली, त्याच्यामध्ये नंतर पिझ्झा मागवलेले, अशा 3-4 वस्तू मागवलेल्या. आणि मग त्यांनी मस्त असं एन्जॉय केला आणि मला तर मिस केला. आणि मी जेव्हा मग दुसऱ्या दिवशी माझी नाईट होती ना तेव्हा मी गेलेली. तर मग आमच्या इन्चार्ज आणि आमच्या स्टाफ जे आहेत सोबत, ब्रदर वगैरे, मग त्यांनी हे मला गिफ्ट दुसऱ्या दिवशी दिले आणि खूप छान हे गिफ्ट आहेत बरं का. म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगळं दिलं आहे. आता मी प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाची गिफ्ट असं नाही सांगू शकत, तर एक एक सांगते. तर एक ब्रदरनं आहे तो त्याने स्प्रे दिलेला आहे आणि एका स्टाफनं हे मस्त असा म्हणजे पर्स आहे छोटीशी आणि त्याच्यामध्ये कप आहे, तो छान असा कप. त्याच्यामध्ये आपण दूध, नंतर चाय, ग्रीन टी किंवा असं काही पण पिऊ शकाल असा मस्त कप आहे. मग पण मला हे गिफ्ट खूप आवडले बरं का. आणि पण त्यांच्याकडून मला 7 गिफ्ट घेतले हे खरं, पण मला पण आता सर्वांना गिफ्ट द्यायचे आहेत. आणि त्यांनी मला सांगितले तू आली नाहीस त्याच्याबद्दल तुला पार्टी आता द्यावंच लागणार. तर मग आता कधीतरी मी सर्वांना 7 गिफ्ट घेणार माझ्याकडून, अशा सुंदर अशा गिफ्ट की. आणि त्याच्यानंतर त्यांना मी पार्टी पण देणार आहे. पण आता बघू तो दिवस, म्हणजे सर्व एकत्र येणं हे ते हे पण व्हायला पाहिजे ना. कारण ड्युटी कोणाची नाईट असते, कोणाची इव्हिनिंग असते, कोणाची मॉर्निंग असते, कोणी 10-5ला असतं, कोणी सुट्टीवर असतं, कोणाचे ऑफ असतात. तर मग हे जेवढे माझ्या ड्युटीत अवेलेबल असतील 4-5 जण तर मी तेवढ्याला देईल. आणि जो नाही येणार किंवा कोणाचं नाईट असेल किंवा ऑफ असेल तर मग मी सिस्टरकडे वगैरे देणार, ते त्यांना पार्सल करतील. तर असा हा छोटासा प्रोग्राम ठेवलेला आणि मस्त खूप एन्जॉय होतं. आपण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढं करतो हे वगैरे आणि त्यातल्या त्यात वेळ काढून आपण आपल्या स्वतःसाठी, सॉरी बोलताना थोडा त्रास होते, तर स्वतःसाठी थोडंसं एन्जॉय केलं पाहिजे. आणि त्या दिवशी दिवस असा मस्त गेलेला. आणि हे बघा एक हे आमच्या इन्चार्ज सिस्टर आहेत, त्यांनी दिलेलं आहे. मस्त असा इयर पॅक असा डब्बा आहे, म्हणजे त्यातून भाजी वगैरे सांडत नाही वगैरे.
नंतर एका स्टाफने पाणी प्यायची बॉटल दिलेली आहे मोठी आणि एका स्टाफने छोटीशी दिलेली आहे, म्हणजे असे 2 बॉटल आलेले आहेत. एक टिफिन आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे स्विच आहे ना ते की आपण त्याच्यामध्ये म्हणजे मला पण हे काही समजलं नाही, मी फर्स्ट टाइम. चला जे पण गिफ्ट आहेत ना तर खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप मला आवडले आणि मी पण सर्वांना खूप मिस केलं. आणि चला मला पण द्यायची बारी, जेव्हा मी देईल ना गिफ्ट सर्वांना काय काय दिले ते तुम्हाला सर्व मी दाखवेन नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि चला बाय. कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.